Come on.
पावत योगा पाते घराचे योगा पाते घराचे
भावबळी विष्णुदास भावबळी विष्णुदास नाही नाश पावत योग्य भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत पितयाचे जे काय धन पितयाचे जे काय धन पुत्राकून वंचील योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत तुका म्हणे कडे बैसो तुका म्हणे कडे बैसो तेने असो निर्भर योग भाग्य घरा येती सर्व शक्ती चालत विठाला विठाला हरे विठाला समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जगनदीप्तपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंद्रं कञ्जनेत्रं सदैतवलासं विठ्ठलं चिन्तयामि महायोगपीठे तटे भीमारथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रेः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करो प्रथम नमन
पांडुरंगा करू प्रथम रमण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. शरण शरण हनुमंता, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा मज धावाव्या सुभटा. भाव बळे विष्णुदास, भाव बळे विष्णुदास, नाही नाश पावत. प्रस्तुत आजच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महावैष्णव जगतवंदनीय जगद्गुरु वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत महात्म्यांची लक्षणं श्री संत तुकोबरायांच्या अनुभवातून सांगणारा अभंग आहे. श्री संत तुकोबराय प्रस्तुत अभंगामध्ये संताची लक्षणं सांगतात आणि 4च अंगानं सांगतात. हे विशेष अभंगाचं आहे. या अभंगामध्ये श्री संत तुकोबराय संत महात्म्यांची लक्षणं सांगत असताना 4 अंगांनी लक्षणं सांगतात. विठाल सांगतात, नाही नाश पावत. नाश पावत नाही याचाच अर्थ ती नित्य आहे, सत्य आहे. श्री संत तुकोबराय म्हणतात, संताच्या बाबतीत लक्षण करत असताना सुरुवातीला त्यांनी सांगितलेले संत नित्य आहेत. त्याचप्रमाणे दुसऱ्या चरणामध्ये सांगत असताना त्यांनी सांगितलं संत महात्मे सामर्थ्यवान आहेत. तिसऱ्या चरणामध्ये सांगत असताना श्री संत तुकोबराय आपल्या सर्व जीवाला उपदेशून सांगत आहेत, उद्देशून सांगत आहेत की बाबा संत महात्मे सर्वसामान्य नाही, संत महात्मे संपन्नतापूर्वक आहे. आणि मग मात्र श्री संत तुकोबराय पुन्हा सांगतात, ज्यांच्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे जे आहेत त्यांना संत म्हणतात. संत महात्म्यांची लक्षणं सांगत असताना संत नित्य आहेत, संत सामर्थ्यवान आहेत, संत संपन्नतापूर्वक आहेत आणि संत महात्मे विश्वासार्ह आहेत, म्हणून त्यांच्यावर आम्ही निर्भर राहतो. पण अशा संत महात्म्यांच्या ठिकाणी एवढा लक्षणयुक्त अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ भाव आला कुठून, त्याचंही कारण श्री संत तुकोबराय भाव सांगतात. भगवान पांडुरंग परमात्म्यावर ज्यांनी भाव ठेवला ते विष्णुदास अतिशय सामर्थ्यवान झाले. विठाल आज कीर्तन रूपी सेवेसाठी हा अभंग निवडलेला आहे. त्याचं कारण सर्वांना माहीत आहे. कैलासवासी किशनराव गंगारामजी मुंडे यांचं देहावसन बऱ्याच दिवसापूर्वी झालेलं आहे आणि त्यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम दरवर्षी त्यांचे सुपुत्र
आमचे ज्येष्ठ गुरुबंधू, भाऊ म्हणायला हरकत नाही, अशा प्रकारचे सर्वश्रेष्ठ, ज्यांचा कीर्तनाच्या बाबतीत गाढा अभ्यास आहे, कथेच्या बाबतीत अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे प्रवीण ते आहेत, आणि त्याचबरोबर विशेषत्वाने बाबांकडे घेतलेली कला म्हणजे मृदंगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. परमार्थामध्ये जे गुण लागतात ते गुण ज्यांच्या अंगी आहेत ते विठ्ठल आहे का नाही, ज्याचा केला ठोबा त्याचे नाव विठोबा. विठ्ठल वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांनी या ठिकाणी अतिशय अट्टहासपूर्वक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याच्यासाठी श्रेष्ठ अशा प्रकारची मंडळी गायनामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वदूर जी फिरतात, महाराष्ट्रामध्ये सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची जी मंडळी आहे त्याच्यामध्ये गान सम्राट अशा प्रकारचे आमचे गोपाळे बुवा, त्यांना साथ करणारे अतिशय सर्वश्रेष्ठ आपल्या भागाचं भूषण, कुशळवाडीला ते नवीन नाही, अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे, संगीत अलंकार अशा प्रकारची पदवी त्यांनी घोषित केलेली आहे असे गोविंद महाराज शिरसाट. त्याचबरोबर अनेक अशा प्रकारची तरबेज गायक मंडळी या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये नामदेव महाराज भदाडे, प्रचंडेकर, आता प्रचंडा म्हटलं की दोघंच जण असतात, बाळासाहेब महाराज आहेत, हत्ती इकडे आहे, असू द्या, हनुमंत महाराज आलेत, माझ्यासोबत मारोतराव महाराज मुद्दाम आले, सर्व अशा प्रकारची आमची मातोश्री चंद्रभागा आश्रमाची सर्व शिष्य मंडळी आहे. त्याच्यामध्ये विशेषत्वाने मृदंगावर उपस्थित असलेला नामदेव महाराज फड बाबांचा लाडका शिष्य, आणि इकडे सचिन महाराज की त्यांनीही महाराज येऊन या ठिकाणी हा कार्यक्रम गाठलेला आहे आणि गाठावाच लागतो, कारण ही सर्व मंडळी आमच्या विठ्ठल महाराजावर प्रेम करणारी आहे. माझ्या सहित नव्हे या ठिकाणी उपस्थित सर्व जी श्रोते मंडळी आहे, जी आमच्या मायबापाप्रमाणे आहे, ती सुद्धा विठ्ठल महाराजावर प्रेम करणारी अशी मंडळी आहे. आणि म्हणून सर्व कुसळवाडी गावातील माता भगिनी, तरुण मंडळी, स्त्री पुरुष, अबाल वृद्ध आणि त्याचबरोबर बाहेर गावाला आलेली मंडळी, आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित सर्वजण जे आहेत त्यांच्या चरणी नतमस्तक होतो, पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतो, हनुमंतरायाच्या चरणी नतमस्तक होतो आणि कीर्तनरूपी सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे त्या अभंगाच्या निरूपणाकडे वळतो. संत महात्म्यांची लक्षणं सांगत असताना श्री संत तुकोबाराय आपल्या जीवनातील आलेला संताविषयीचा अनुभव या अभंगामध्ये प्रगट करतात. आणि प्रगट करत असताना ती या ठिकाणी सांगू लागलेली की संत महात्मे सर्वसामान्य नाही, अतिशय सर्वश्रेष्ठ आहेत, जे माझ्या अनुभवाला आलेले आहेत. कारण श्री संत तुकोबाराय म्हणतात, आम्ही अनुभव आल्याशिवाय कोणाचं वर्णन करत नाही. श्री संत तुकोबारायांचा तसा दंडक आहे. सच्च्या साधूंचं वर्णन करणारे श्री संत तुकोबाराय आहेत, जे सच्च्या साधून पृथ्वी तलावर होऊन गेले, त्यांचंच वर्णन श्री संत तुकोबाराय करतात. एरा गबळ्याचं ते वर्णन करत बसत नाही. आणि एरा गबळ्याचं वर्णन करायला त्यांच्या जवळ आपल्यासारखा वेळही नाही. ऐक ना, आपल्याला 2च तास काढायचे पडलेले असतात, त्याच्यामुळे अर्धा तास कसा तरी घालावा या उद्देशाने कुणाची तरी स्तुती करायची, त्या स्तुतीमध्ये आपण टाइमपास करून ही वेळ मारून न्यायची, अशा प्रकारचा इतिहास आपला इतिहास फार मोठा नाही, प्रगल्भ नाही. आपल्याला पूर्वी घडलेला इतिहासच फार नवा वाटतो. अशा प्रकारची आपण सर्वसामान्य जीव मंडळी आहोत. परंतु श्री संत तुकोबाराय तसे नाहीत. श्री संत तुकोबाराय अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे आहेत. ते संताला संत आणि असंताला असंत तोंडावर बोलतात. विठाल त्यांचं प्रिय आहे. आमच्या अनुभवाला आल्याशिवाय आम्ही कुणाला संत म्हणत आहे. अहो, साक्षात अनुभव जर नाही आला एखाद्या संत महात्म्यांचा आणि देवाने जरी मला येऊन सांगितलं की याला संत म्हणा, तर श्री संत तुकोबाराय म्हणतात मी त्याला संत
त्यासी मुखे न म्हणे संत. मी माझ्या तोंडाने कुणालाही संत म्हणत नाही. ज्याप्रमाणे आमच्या कुसळवाडी गावातील मंडळी कुणालाही विद्वान म्हणत नाही, तसं श्री संत तुकोबारायांचा कुसळवाडीतील मंडळी सुद्धा सर्वसामान्य अतिशय सर्वश्रेष्ठ अशा प्रकारची विद्वत्ता प्रचूर अशा प्रकारची मंडळी आहे. खरं पाहिलं तर त्यांच्या समोर अशा प्रकारचा अभंग घ्यावा आपण बोलावं एवढी कुवत नाही. अशा प्रकारची विद्वान मंडळी कुसळवाडीमध्ये आहे. स्वाध्याय ऐकणारी मंडळी आहे. स्वाध्याय ऐकणं सोपं नाही. भगवद्गीता संस्कृत मध्ये ऐकलेली बरी, पण स्वाध्यायातील मराठी जरी अर्थ सांगत असले तरी तो अर्थ कळणं अतिशय कठीण आहे. कारण गुरुवर्य परमपूज्य अशा प्रकारचे पांडुरंग शास्त्री आठवले महाराज खरोखरच विद्वत्ता प्रचूर व्यक्ती आहे. आणि अशा व्यक्तींनी या गावाला जोडलेलं आहे, हे विशेष आहे. आणि तसंच श्री संत तुकोबाराय सुद्धा सांगतात, आम्ही कुणालाही संत म्हणत नाही, पण आपलं तसं नाही. आपण पुढे येईल त्याला संत म्हणतो, किंवा ज्या ज्या लोकांनी जसं जसं पुढे केलं त्या त्या पद्धतीने आपण पाठीमागे करत चलत जातो. बरं, शास्त्रकारांनी फार सुंदर दृष्टांत आपल्याला सांगितलेला आहे. गतानुगती पोलोको किंवा वालुका लिंग मात्रेन काय केलं होतं. अतिशय सर्वश्रेष्ठ ब्राह्मण स्नानासाठी गंगेवर आलेला आहे. आणि ज्यावेळी स्नानासाठी गंगेवर आला त्यावेळी मात्र अनेक लोक त्या ठिकाणी स्नान करत असताना त्याला दिसली. आपल्या संध्याचं भांड गंगेच्या किनाऱ्यावर कसं ठेवावं, आल्यानंतर ते राहील का, अशा प्रकारची शंका त्याच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि मग मात्र चालता चालता त्याने वाळूमध्ये ते भांड पुरलं आणि त्याच्यावर ओळखता यावं म्हणून पिंड काढली. परंतु असं केलेलं असताना